हॅलो. हॅलो. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग. बाकीचे कुठे गेलेत? काय चाललंय सगळ्यांचं? मस्त मजेत. मला आवाज कमी येतोय काय? हॅलो. येतोय का आता? हा, येतोय येतोय, क्लिअर येतोय. येस सगळ्यांनी येस बोला. व्यवस्थित. काय चाललंय शुभम? कसं चाललंय ट्रेडिंग? मार्केट काय म्हणतंय? मार्केट चांगलं आहे. आज एकदम हायला बघितलं आजचं सगळं. मार्केट बघितलं का? हो. कसं वाटलं? एकदम ते नंतर रेकॉर्ड तोडायचे ते आजच रेकॉर्ड तोडून टाकले सगळे. ऑल टाइम आहे ना? हो. बाकीच्यांनी बघितलं का? अथर्व, दोन्ही वा अथर्व. बघितलं ना. बघितलं ना सर, धिंगाणा अथर्व घातला आज. सेड, तू बघितलंस का? हा बघितलं सर. पण सर 12 पर्यंत अपेक्षा नव्हती की एवढं वर जाईल ते. काय म्हणले? 12 पर्यंत अपेक्षा नव्हती की एवढं बूम देईल ते वरती. 12 पर्यंत? अपेक्षा नव्हती की एवढं वरती जाईल त्यानंतर. हा 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 हा. अनिकेत भंगे, कसं चाललंय? मस्त. ओके. लक्षात येते बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, ते इम्प्लिमेंट करताय व्यवस्थित? हो. बाकीच्यांना पण विचारलंय. येतंय आता लक्षात, चार्ट पॅटर्न कसं असतंय, कसं फॉर्म होतात. हो. मला ट्रेंड लाईन ड्रॉ करता येते. शुभम, येस येस. येते ना? हो हो. आज जो रिमेनिंग पार्ट राहिला त्या दिवशी आपण कुठपर्यंत होतो? हॅलो. डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. हा पण झाला होता आपला. हा पॅटर्न झाला होता का, डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न? रिप्लाय करा, झाला असेल तर हा म्हणा, कुणी पण म्हणा, असं काही नाही एकाला बोलायला चान्स आहे, सगळ्यांनाच बोलायला चान्स आहे. हॅलो. झाला होता. माझा आवाज क्लिअर येतोय का? येतोय ना, व्यवस्थित येतोय. कोणाला काय अडचण आवाजाची? तुमचं काय चाललंय मला समजा ना. सगळे जागेवर आहेत का? येस. हो. मला एक सांगा, कुठपर्यंत आलत आपलं डिसेंडिंग डिसेंडिंग ट्रायंगल? समजलं होतं का तुम्हाला? कुणीतरी एक जण ऍक्टिव्ह राहा चांगलं, ज्यांनी मला लगेच रिप्लाय देता येईल. कुणी पण राहा, काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे मला समजेल की बाबा हा समजलंय म्हणून. तिथपर्यंत आपलं झालं होतं. शुभम, तू ऍक्टिव्ह राहा वाटलंस. येस, मला समजलं होतं. ओके. नाही नाही, आपलं कुठपर्यंत
डिसेंडिंग झालं होतं. संपलं होतं ना डिसेंडिंग? हो, ओके. स्टॅटिस्टिकचं एक्झाम्पल दिलं होतं, तिन्ही बाजू सेम पाहिजे तर. येस. ओके. चलो. नेक्स्ट पॅटर्न आपला सिमेट्रिकल पण झाला होता, बरोबर? हो झालाय. सिमेट्रिकल येस. हो सिमेट्रिकल आणि पीनट मी समजून सांगितलं होतं तुम्हाला. हो. ओके. तो आता आपण बघणार आहे बुलिश पॅरलर चॅनल. कोण सांग मला ह्या पॅटर्न मध्ये काय फॉर्म होत आहे, कसं फॉर्म होत आहे? ऑलरेडी हे सेम एक्झाम्पल आपण याच्या अगोदर घेतलेलं आहे. ते पण सांगतो मी, सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या वेळेस घेतलेलं आहे. कोण सांगणार? काय दिसतंय या चार्ट तुमच्या समोर आहे, तुम्हाला याच्यावरनं काय शो होत आहे? सांगा बरं, कोण सांगताय? एका सेम सपोर्टला आणि रेजिस्टन्सला मार्केट फॉलो करून एक ट्रेंड पकडलं सेम सपोर्ट आणि रेजिस्टन्सला हे करतंय, फॉलो करतंय. आता मला इथे सपोर्ट जो आहे समजा इथे हायर हाय इथे करतोय, हायर हाय येस करत येस जातोय. येस करेक्ट. कोणी सांगितलं? दिनेश. करेक्ट. मला सांगा, जसं की तुम्ही आता बोललात, शुभम जसं बोलला की सेम सपोर्ट. आता माझा सपोर्ट हा आहे सध्या, ही लेवल आहे. आता ही लेवल असेल समजा 100ची लेवल आहे, बरोबर? तर माझा नेक्स्ट सपोर्ट हा जो हा 110 ला आहे एक्झाम्पल साठी, हो हो. बरोबर का? सेम सपोर्ट आहे का हा? नाहीये. नाही तर हा काय केलेला आहे, हा जो लो आहे ना, हा लो पेक्षा हा हाय आहे. आणि हा पॅटर्न ज्यावेळेस फॉर्म होतो, जसं की तुम्हाला सांगितलंय रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या वेळेस मार्केट जसं एका ट्रेंडनी जातं, तर इथे जर एखादा समजा हा आपण म्हणू ही एखादी प्राइस आहे, समजा 100 रुपये प्राइस आहे, तर इथे एखादी बनवली समजा 115 रुपये प्राइस बनवली मार्केटने. सर, तर ही याच्यासाठी काय कुठली व्हॅल्यू झाली? म्हणजे हा काय झाला, हायर हाय झाला या व्हॅल्यूचा, बरोबर? देन इथून मार्केट येस. परत काय आलंय, थोडंसं खाली आलंय. पण हा लो ब्रेक केलेला आहे का? नाहीये. सो इथे नाही. काय झालंय, एक हायर लो फॉर्मेशन झालंय. देन परत हा जो रेजिस्टन्स होता, जिथून मार्केटने रिव्हर्स केलं होतं, त्याला ब्रेकआउट देऊन मार्केटने परत काय केलं, एक नवीन हाय केलं. म्हणजे इथे परत काय तयार झालं, हायर हाय. हायर हाय तयार झाला. देन मार्केटने परत रिव्हर्स आला, पण लो ब्रेक नाही केला. हा जो प्रिव्हियस लो होता, हा ब्रेक नाही केला. या लोच्या वरतीच त्याने क्लोजिंग दिलेली. सो हा याच्यासाठी काय तयार झाला, हायर. लो. सो एका हायर लो आणि हायर हाय फॉर्मेशन मध्ये ज्यावेळेस एखादा चॅनल फॉर्म होतो किंवा एखादा झोन फॉर्म होतो, त्याला आपण काय म्हणतो, बुलिश पॅरलर चॅनल. हायर हाय आणि हायर लो फॉर्मेशन ज्यावेळेस तयार होतं, त्यावेळेस मार्केट एका झोन मध्ये फिरत असतंय. तो झोन असतो बुलिश पॅरलर चॅनल. आलंय लक्षात? येस. येस. त्याच अपोजिट जर मार्केटने तुम्हाला इथे दाखवतो, इथे इथे एक क्वेश्चन आहे त्याच्यावरती. हा हायर हाय ना, बोल. म्हणजे आपण हायर हाय जर तिथे कोणता सपोर्ट किंवा आधीचा रेजिस्टन्स नसेल किंवा तो तोडत पण जाऊ शकतो ना, असा हा पॅटर्न बनू शकतो. किंवा एखादा समजा रेजिस्टन्स आहे वरी एका लेवलला त्याचा आधीचा, तर एक तिथपर्यंत जाऊ शकतो, असं काही आहे का? म्हणजे की तो त्याला काही म्हणजे कन्सिडर नाही करणार आधीच्या रेजिस्टन्सला, जर हा पॅटर्न बनत असेल तर? नाही, हे बघा कसं असतंय बघा, की मार्केटमध्ये याच्या अगोदर कुठल्या प्रिव्हियस लेवल असतील, जसं की मार्केट आता हे कसं आहे, हे बॉटम पासून पुढे फॉर्म होत जाईल किंवा पुढे ही मिडलला पण बरोबर. फॉर्म होईल, इथं पण बरोबर. फॉर्म होऊ शकते, बरोबर का? हा एका बरोबर. झोन तयार व्हायला काही लागतंय का हो? काय प्रॉब्लेम नाही. ते पण तयार होऊ शकतो, टॉपला पण राईट. जाताना तिथे तयार होऊ शकतो. आपल्याला इथे कन्सिडरेशन कसं करणं आहे, की बाबा हा झोन ज्यावेळेस तोडते, आता ट्रेंड काय करतोय,
वरचे पण रेजिस्टन्स काय करत चाललेत आपण कनेक्ट करत तोडत चाललोय, चाललोय. बरोबर का? हा बरोबर. हा येस. आणि इथे पण आपण काय करत चाललोय, हे पण पॉइंट्स कनेक्ट करत चाललोय. म्हणजे वरचे जे पॉइंट कनेक्ट करतोय आपण ते काय म्हणून काम करतायत, रेजिस्टन्स म्हणून काम करतायत, बरोबर का? जे खालचे जे राईट. पॉइंट्स आहेत हे काय म्हणून काम करतायत, सपोर्ट म्हणून काम Support. करतायत. जसं की तुम्हाला बरोबर. सांगितलं मी, मार्केटने याच्या प्रिव्हियस लेवलला जर एखादी लेवल हे केली हाय बनवला असेल, तर ती लेवल नेक्स्ट टाइम काय म्हणून कन्सिडर करणार आपण, रेजिस्टन्स म्हणून कन्सिडर करणार जोपर्यंत त्याचा ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत. ब्रेकआउट तसं येत सेम नाही. आहे. आता बरोबर. चॅनल आहे, बरोबर. आता हे चॅनल जर टॉपला फॉर्म झालं तर ऑब्व्हियसली इथे काय येणार आहे, की इथे ब्रेकडाऊन खालच्या साईडला येणार आहे. जर टॉपला फॉर्म होत असेल तर, बरोबर का? बरोबर. ते जर ही कुठे मिडलला फॉर्म होतंय, तर मग याच्यामध्ये आपल्याला कन्फर्मेशन कसं घ्यायचंय, की याचा हाय ब्रेक जोपर्यंत होतोय की लो ब्रेक होतोय, राईट. याचा जोपर्यंत सपोर्ट ब्रेक ब्रेक करत होतोय नाही. का याचा रेजिस्टन्स ब्रेक होतोय, याची आपण वाट बघणार आहे, बरोबर का? राईट. राईट. सेम. आता याच्या अगोदर मार्केटने समजा हे दिसतंय हा. ड्रॉ येस. केलेलं, येस. येस. हा मार्केटने असा लोअर पॅटर्न धरलेला आहे, बरोबर. आता इथे येऊन मार्केटने काय केलंय, हा स्ट्रॉंग सपोर्ट होता, हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथून मार्केट वरती गेलं. राईट. त्यानं आता इथं इथं प्रिव्हियस लेवल जर काही असेल तरी बाबा इथं कन्सिडरेशन करू शकतो, बाबा हा काय झाला आता रेजिस्टन्स झाला, बरोबर का? राईट. हा. किंवा मी म्हणतो की बाबा इथून मार्केटने थोडंसं वरती गेलता आणि इथून परत खाली आला, मग माझ्यासाठी ही सपोर्टची लेवल झाली थोडीफार, हा. बरोबर. देन इथून ब्रेकडाऊन दिलं आणि हा माझा स्ट्रॉंग सपोर्ट होता. सो इथून मार्केटने परत काय घेतला, पुल बॅक घेतला, म्हणजे रिव्हर्स घेतलं. देन मार्केटने परत काय केला, हे जो ब्रेक केलता सपोर्ट, त्या सपोर्टला परत तो ऍज अ रेजिस्टन्स म्हणून कन्सिडर केला. तो रेजिस्टन्स परत तोडला आणि देन मार्केटने परत काय केला, वरच्या साईडला मुवमेंट दिला, बरोबर. बरोबर. सो आता येस. मी काय करणार, इथे सपोर्ट घेतला होता, इथून हा पॉईंट ड्रॉ केला, ओके, हा टेम्पररी पॉईंट झाला माझा. पण आता इथून मी सपोर्ट घेतला ह्या लेवलला, बरोबर. देन मार्केटने परत एकदा पुल बॅक म्हणजे रिव्हर्स आला. रिव्हर्स आल्यानंतर आता हा जो सपोर्ट होता, हा जो रेजिस्टन्स होता, तो आता नेक्स्ट काय म्हणून काम करणार इथे, हायर लो. सॉरी, पण इथे आपण तो काय म्हणून काम करणार, सपोर्ट म्हणून काम करणार. अच्छा. हा. सपोर्ट. सॉरी. जो सपोर्ट. होता त्यावेळेस मार्केटने इथून सपोर्ट घेतला, तर ही लेवल तेव्हा ह्या कॅन्डलसाठी काय म्हणून काम करत होती, रेजिस्टन्स. इथे रेजिस्टन्स म्हणून होता. हा रेजिस्टन्स ब्रेक केला मार्केटने, एक परत काय केला, हायर हाय तयार केला, बरोबर. बरोबर. देन परत येस. रिव्हर्स आलं मार्केटने इथूनच सपोर्ट घेतला, म्हणजे जो रेजिस्टन्स होता तो आता काय झाला, त्याला इथे सपोर्ट झाला. सपोर्ट झाला. देन मार्केटने परत काय केला, एक नवीन हाय बनवला, म्हणजे हा हाय तोडला परत, बरोबर का? राईट. जिथे परत एक हायर हाय फॉर्मेशन झालं. देन परत मार्केट डाऊन साईडला आलं, इथे परत सपोर्ट घेतला, पण हा हायर लो तोडलेला नाही. सो आपण काय करणार, मग हे 2 पॉईंट असे इथे ड्रॉ केलेत, कंटिन्युअस केले. आता मला हे पुढचं माहित नाहीये, मग पुढचं मी काय, मी वाट कधी बघणार आहे, माझी एंट्री कधी असणार आहे, मार्केट ही जी लेवल आहे, आता मी थोडस ड्रॉइंग काढून टाकतो परत, म्हणजे तुम्हाला थोडंसं सांगण्यासाठी. मार्केट मी वाट कधी बघणार आहे, ज्यावेळेस मार्केट इथे ब्रेकडाऊन देईल. मला कॅन्डल कशी पाहिजे हो, कॅन्डल म्हणजे स्ट्रॉंग बॉडी. स्ट्रॉंग बॉडी पाहिजे मला, ब्रेकआउट देताना किंवा ब्रेकडाऊन देताना स्ट्रॉंग बॉडी पाहिजे. देन नेक्स्ट जी कॅन्डल पाहिजे ती कशी पाहिजे मला, त्याच्या डाऊनच पाहिजे आणि स्ट्रॉंग त्याच्या बॉडी. डाऊन पाहिजे. रिटेस्ट हा. सांगतोय मी Retest. तुम्हाला, रिटेस्ट मला. अच्छा. ही ओके. कॅन्डल कुठली आहे, ही रेड आहे, रेड बरोबर. आहे. कन्फर्मेशन. कन्फर्मेशन ग्रीन कॅन्डल. बरोबर. 1 मिनिट. येस, बरोबर. नेक्स्ट कॅन्डलचं मी कन्फर्मेशन, मला परफेक्ट कन्फर्मेशन पाहिजे. जेवढं मी कन्फर्मेशन जास्त घेणार ना, तेवढं माझं जे टार्गेट होण्याचे चान्सेस असतात ते काय असतात, जास्त असतात. सो मी नेक्स्ट कॅन्डल कुठली बघणार, मला ग्रीनच पाहिजे इन Green हाऊ च. कंडिशन, किंवा त्यांनी इथे रिटेस्टच केलं पाहिजे, पुल बॅक घेतलाच पाहिजे. देन नेक्स्ट कॅन्डल मी कुठली बघणार, रेड. रेड. रेड कॅन्डलने जी लेवल आहे काय केली पाहिजे, ब्रेक केली पाहिजे. ब्रेक. देन माझी एंट्री कुठे असणार, इथे असणार, बरोबर. हे टार्गेट, याच्यावरती थोडासा स्टॉप लॉस, सिंपल
सिनारिओ वरच्या साईडला मोस्टली ज्यावेळेस बुलिश पॅरलर चॅनल असतं त्याचं ब्रेकडाऊन जसं की आपण म्हणू शकतो की 99% डाऊन साईडला येणार. ओके. आणि 1 जो पर्सेंट असतो तो कुठल्या साईडला जाणार? अप साईडला जाणार. आलंय लक्षात? येस. येस. हा मोस्टली हा फॉर्म होताना टॉपला फॉर्म होईल जेणेकरून आपल्याला ब्रेकडाऊनचं कन्फर्मेशन पाहिजे कारण ऑलरेडी मार्केट बुलिश साईड असते. बरोबर. सो मी वाट बघणार याचा ब्रेकडाऊन येण्याची आणि देन पुल बॅक खालच्या साईडला मला माझं टार्गेट लावतंय. ओके. येस. आलंय लक्षात? हो. येस. सेम कुठला तुझा डाऊट क्लिअर झाला दिनेश? येस. येस झाला. ओके चलो. देन नेक्स्ट पॅटर्न होता बेरिश पॅरलर चॅनल. सेम त्याच्या अपोजिट व्हाईस वर्सा वर्क करणार आहे. ओके. सो मार्केटचा ट्रेंड कसा असणार? बेरिश असणार. बेरिश आणि लोअर लो करत जाणार. लोअर लो फॉर्मेशन आणि लोअर हाय फॉर्मेशन करत जाणार. येस. बरोबर. मी वाट कधी बघणार? माझा 99% जे ट्रेड घेण्याचे जे चान्सेस असणार ते कुठल्या साईडला असणार? डाऊन साईडला. बेरिश. बेरिश. मला ट्रेड घ्यायचा आहे. सो ट्रेड घ्यायचे चान्सेस कुठं असणार माझे? 99% अप साईडला असणार. कन्फ्युज झालायत का? पण तो डिपेंड करेल ना आपलं म्हणजे इथं कन्फर्म असं नाही की तो मी बेरिश टू बुलिश जाईल. 99% म्हणलंय. हा. 99% माझं जे ऍज कम्पेअर टू बुक्स त्यांच्या अकॉर्डिंग हे कसं पाहिजे? बेरिश पॅरलर चॅनल देन त्याचा जो हाय पाहिजे हा जो रेजिस्टन्स पाहिजे तो ब्रेकआउट देऊन पुलबॅक घेऊन मार्केट इकडे जायला बुलिश. पाहिजे. बरोबर. हा. प्लीज जायला पाहिजे. इथे मी 2 सिनारिओ क्रिएट करतोय. पहिला सिनारिओ म्हणजे कुठला की माझे जे 99% आहे अकॉर्डिंग टू सगळ्यांच्या मी काय करणार? बुलिश साईडला बसणार. जर कधी इथे मला जी कॅन्डल पाहिजे ती कसली पाहिजे? ग्रीन कॅन्डल. फुल बॉडी. त्याची बॉडी कशी पाहिजे? स्ट्रॉंग बॉडी. स्ट्रॉंग. विथ स्ट्रॉंग बॉडी. देन नेक्स्ट कॅन्डल कुठली पाहिजे? रेड. रेड. रिटेस्ट. रिटेस्ट. देन नेक्स्ट कॅन्डल सांगा रे. ग्रीन. ग्रीन. बरोबर. माझी एंट्री कुठे आहे? इथे रिटेस्ट Green ला. वरती. वरच्या साईड. स्टॉप लॉस कुठे आहे? याच्या थोडस खाली. येस. ही पण कॅन्डल मध्ये तेवढी पण स्ट्रेंथ पाहिजे बरं का. त्या कॅन्डल मध्ये काही चेंज नको मला. कॅन्डलनी ब्रेकआउट त्याच्या बॉडीने ब्रेकआउट द्यायला पाहिजे. मला वीक नकोय. ब्रेकआउट देताना हे कधी पण लक्षात ठेवायचं. जो ब्रेकआउट पाहिजे ना मला त्याची बॉडीने हा. त्याचा ब्रेकआउट केला पाहिजे त्या लेवलचा. ओके. ओके. येस. येस. देन खालच्या साईडला जर मला एंट्री करायची असेल तर कसं करणार मी? सेम स्ट्रॉंग कॅन्डल रेड. रेड कॅन्डल नेक्स्ट ग्रीन कॅन्डल Then- पुलबॅकची देन नेक्स्ट रेड कॅन्डल आणि त्यांनी त्याचा लो ब्रेक Breakout. करायला पाहिजे. बरोबर. येस. ह्या दोघांमध्ये काही डाऊट आहे का? हॅलो. नाही. तुम्ही ठीकच आहात. बिंदास बोला. शुभम, दिनेश, अनिकेत. नाही. नाही. माझ्याकडे काहीच नाही. ओके चलो ग्रेट. समजलंय. सिंपल आहे ना? जास्त काही अवघड आहे का? नाही. आता याच्यामध्ये अजून एक राहिलाय आपला तो म्हणजे हॉरिझॉन्टल पॅरलर चॅनल. हा ज्यावेळेस पॅटर्न फॉर्म होतो त्यावेळेस आपण काय म्हणतो? मार्केट कसं आहे? साइडवे. साईडवेज. साइडवेज मार्केट. आलं लक्षात? येस. मार्केट साइडवेज असणार. सेम
तसं मी कन्सिडर केलं की मार्केटमध्ये एका लेवलला गेल्यावर मार्केट असं वरती जात आहे, देन इथे रिव्हर्स घेत आहे. म्हणजे इथे कोण ऍक्टिव्ह आहेत? सेलर. सेलर ऍक्टिव्ह आहेत, बरोबर. हो. ते मार्केटला काय करतायत? खाली पुश करतायत. खाली पुश करतायत. देन इथून मार्केट परत रिव्हर्स फिरतंय, म्हणजे मार्केट इथून वरती जात आहे. तर ही लेवल मार्केटसाठी कुठली हो? सपोर्ट. सपोर्ट म्हणून काम करणार. सपोर्ट केल्यावर इथे बायर्स ऍक्टिव्ह होईल, ते परत मार्केटला वरती नेतील, बरोबर. येस. येस. जे विचार कर, ज्यावेळेस मार्केट एका झोन मध्ये फिरतं त्यावेळेस ते मार्केट कन्सोलेशन असतं. ज्यावेळेस असं कन्सोलेशन पॉइंट 1, 3, 4, 5 जेवढं पण चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला इथे ट्रेड करायचा का हो? हा नाही, नाही. माझ्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे. म्हणजे मला याच्यामध्ये ट्रेडिंग करायची नाहीये. मी वेट कशाचा करणार? ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचा वेट करणार, बरोबर. जर मार्केटने Yes. वरच्या साईडला ब्रेकआउट दिला म्हणजे रेजिस्टन्स तोडला, तर इथे कॅन्डल कुठली पाहिजे? ग्रीन. ग्रीन. स्ट्रॉंग. ग्रीन कॅन्डल पाहिजे. नेक्स्ट रिटेस्ट रेड. रेटेस्ट कॅन्डल. आता रिटेस्ट कुठं केलं पाहिजे? सेम ही जे आहे इथे रिटेस्ट केलं पाहिजे. देन नेक्स्ट कॅन्डल मला कुठली पाहिजे? ग्रीन. अगेन ग्रीन. ग्रीन स्ट्रॉंग बॉडी. ग्रीन स्ट्रॉंग. माझी एंट्री म्हणजे आलंय लक्षात? असं हे ओके. हा बोला. म्हणजे थोडं समजा असं थोडं वर पण असेल, एका लाईन मध्ये नसेल, समजा ग्रीन रेड कॅन्डल रिटेस्ट कॅन्डल थोडीशी वर बनली हाफ मध्ये आणि नंतर ग्रीन कॅन्डल बनली स्ट्रॉंग, त्या दोघांना पण ओव्हरलॅप करते, असं Okay. पण कन्सिडर करू शकतो ना? हो, मी तेच म्हणलं ना, ही हा जी कॅन्डल आहे लास्ट वाली कॅन्डल, ही या दोघांना पण ओव्हरलॅप करते ना हो. ऑलरेडी. पण मी फक्त काय म्हणतो, ती जी रेड कॅन्डल आहे ना ती थोडीशी वर असेल तर काही असं काही फरक नाही पडणार ना त्याचा. म्हणजे एक हाफ मध्ये असेल, पहिली ग्रीन कॅन्डल बनली आहे, नंतर रेड कॅन्डल, हा राईट, तशी एक हाफ मध्ये असेल तर तेव्हा काही असं काही फरक नाही पडणार ना. पण जर ग्रीन कॅन्डल तर ओव्हरलॅप करते त्यांना असं का? नंतरची. हा राईट असं मग ह्या कॅन्डलनी पण त्याला ब्रेक केलं पाहिजे. येस. म्हणजे असं जेवढे काही पण नाहीये बायर्स की त्या पॅरलली बनल्या पाहिजेत असं सेम. नाही, असं काही नाहीये. हे हा. तुम्हाला ऍज इट इज असं येईल असं कधीच होत नसतंय. कधीच त्याचे नाही. हा पॅटर्न तेच वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असतात. राईट. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला बॉडी स्ट्रॉंग पाहिजे. बॉडी स्ट्रॉंग म्हणजे आपल्याला दाखवतं काय तिथे? त्या बॉडीमध्ये स्ट्रेंथ आहे. ती बॉडी Yes. जर ग्रीन असेल तर त्याच्यामध्ये बायर्सची जी स्ट्रेंथ आहे ती खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू सेलर्स. सेलर. ओके, आपल्याला सेलर्स नकोय तिथे. सेलर्स मला काहीच नकोय. आता इथे काही प्रमाणात सेलर्स आहेत. सो म्हणून मी माझ्या बायर साईडला मी एंट्री तरी बघणार का हो? नाही. कशाला मी माझा स्टॉप लॉस करून घेऊ? गरज नाही ना, हम्म. बरोबर का? जेवढं Yes, मी yes. तुम्हाला ते सांगितलं, आपल्याला कन्फर्मेशन 100% भेटतंय तेव्हाच आपण ट्रेड करायचा. म्हणजे जे स्टॉप लॉस होण्याचे, हिट होण्याचे चान्सेस असतात ते खूप मायनर असतात. जेवढे मायनर तुमचे स्टॉप लॉस हिट होतील तेवढं फंड हा. तुमच्यासाठी तुमचा फंड काय राहणार? सेफ राहणार. सेक्युअर. बरोबर की नाही? राईट. बरोबर. येस. कारण मी मोस्टली पाहिले ना, जेव्हा साईडवेज असतं ना, साईडवेज किंवा मी याला थोडस मी फेस केलेलं आहे या गोष्टीला. जेव्हा साईडवेज असतो तर तेव्हा काय होतं की रेड कॅन्डल फॉर्मेशन ब्रेकआउट देतो आणि ग्रीन कॅन्डल ब्रेकआउट भेटतो त्या रेजिस्टन्सला आणि नंतरची ग्रीन कॅन्डल एकदम टॉपला बनते आणि मग त्याच्यावरी रेड कॅन्डल आणि नंतर ग्रीन कॅन्डल अशी टॉपला बनत ब्रेकआउट करत वर जाते. येस, करेक्ट. हे पण म्हणजे म्हणजे जेवढं हे मी तुम्ही एकदा मोस्टली वॉच करता ना, पाहिलेलं आता बघा आहे. हा. काय करायचं असतंय की आता बघा मी तुम्हाला जे शिकवतोय बरोबर का, ते तुम्हाला मी ज्या थिंकिंगनी, मी ज्या सायकोलॉजीने तुम्हाला शिकवतोय ना, ती सायकोलॉजी ऍज इट इज तुम्हाला मार्केटमध्ये चेक करायची असते. तुम्हाला लगेच याच्यावर ट्रेडिंग करायची नाहीये.
तुम्हाला स्वतः एक्सपिरियन्स ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस तुम्हाला ट्रेडिंग हम्म. करायची. आता जस्ट मी जो सिनारिओ इथे क्रिएट करतोय तो सिनारिओ ऍज इट इज मार्केटमध्ये क्रिएट होतोय का हे तुम्हाला चेक करायचंय. राईट. बरोबर. मार्केटमध्ये असे सिनारिओ होत असतात. आता मार्केटमध्ये सेम मी तुम्हाला सांगितलं हॉरिझॉन्टल पॅरलर चॅनल इथं रेजिस्टर सुद्धा ब्रेक करू शकतो, सपोर्ट सुद्धा ब्रेक करू शकतो. बरोबर ब्रेक का? करू शकतो. राईट. सो दोन्ही साईडला सेम सिनारिओ बनणार इथे. पण आपण कन्फर्मेशन कधी होतं आपलं ज्यावेळेस ब्रेकआउट देणार किंवा ब्रेकडाऊन देणार, देन नंतरची मी पुलबॅकचा वेट करणार, देन नंतर त्याची समजा वरच्या साईडला ब्रेकआउट दिला तर मी ग्रीन कॅन्डलचा वेट करतोय, तो ब्रेक हाय तोडतोय का किंवा लो तोडतोय का, त्या गोष्टीला मी चेक करणार तिथे. राईट. आलंय लक्षात? येस येस. हे भेटलं तर आपल्यासाठी आपण ट्रेड घ्यायचा, नाहीतर करायचीच गरज नाही, काही गरजच नाही ट्रेड करायची. सुटला तर सुटला, इथे ग्रीन कॅन्डल लागत गेली, कंटिन्युअस लागत गेली, लागू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. हा ना, कधी कधी कसं होतं की डायरेक्टली म्हणजे जसं ब्रेकआउट केलं रे केलं तर एवढ्या स्पीडनं पळत जातो वर 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 वर. तर तुम्हाला पण मी कन्फर्मेशन म्हणजे असतंय का watch त्याचं? कन्फर्मेशन नाहीच दिसत ना तिथे, काहीच दिसत नाही. तो सो ऍज डायरेक्टली अ बिगिनर लेवलला तुम्ही जोपर्यंत तुमची जे तुम्हाला जे शिकवलंय तसं हा. पॅटर्न जोपर्यंत फॉर्म होत नाही तोपर्यंत एंट्री करायची नाही. तेव्हा तुमचा एक्सपिरियन्स होईल ना, एक्सपिरियन्स हा. आल्यानंतर तुम्हाला एक त्या गोष्टीचा एक अंदाज येऊन जातोय की बाबा हा मार्केट कन्सिस्टंट जर इथून ब्रेकआउट दिलं तर 100% तुम्ही एंट्री करतानाच कुठं करताना माहितीये का, इथेच एंट्री करता. देन टार्गेट राईट. इथे बरोबर. करताना आणि एक्झिट होता, मग नंतर तुमचं काय ते रेड कॅन्डल लागू किंवा ग्रीन कॅन्डल लागू तुम्हाला काही घेणं देणं नसणार. ते काही एक्सपिरियन्स नंतर तुम्ही या गोष्टी करणार. पण स्टार्टिंगला मी तुम्हाला जे सांगितलंय ते करायच्या. येस ओके, येस. सिम्पल. याच्यामध्ये काय अजून डाऊट? नाही. राईट. याच्या पाठीमागे जो सिलेबस झाला त्याच्यामध्ये काय डाऊट? नाही. नाही. रिव्हिजन करताय हो तुम्ही, ते रेकॉर्डेड सेशन व्यवस्थित बघतायत? हो येस. शुभम, येस येस. जसं की क्लास लावायच्या पहिले जो तुझा एक्सपिरियन्स होता त्यामध्ये आत्ताच्या याच्यामध्ये काय चेंजेस? खूप सारे चेंजेस आहेत. तरी पण मी एक सांगू शकतोय तू 2 मिनिटांमध्ये? हो, म्हणजे पहिलं माझा मार्केटकडे पाहण्याचा सिनारिओ वेगळा होता, नाही का. म्हणजे मित्रांनी सांगितलं हा घे म्हणून तो घेतला. आता मी मार्केटकडे प्रॉफिट किंवा वर जाते खाली येते हा सिनारिओ बघतच नाही. मला जेवढं आतापर्यंत लर्निंग झालंय मी ते पॅटर्न शोधतोय, त्या कॅन्डल शोधतोय, त्याच्यावरनं म्हणजे हे बघतोय की हा आता इथं हा ट्रेंड तयार होईल. भले मी तिथं एंट्री नाही घेते सध्या, पण बघतोय तर जरा ते त्यातून दिसतंय की येस मी जे शिकलोय तेच तिथं फॉर्म होतंय. ओके, म्हणजे जे आपण शिकवतोय ते ऍज इट इज तिथे जी सायकोलॉजीने आपण शिकवतोय तुम्हाला, त्या सायकोलॉजीने तिथे बरोबर ते रिॲक्ट करतंय, तेवढं रिस्पेक्ट करतंय. असंच Yes. काय होतंय का? येस 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 करेक्ट. बरोबर. म्हणजे पाठीमागे तुम्ही न शिकता जी गाडी चालवत होती त्यावेळेस तुमचे ऍक्सिडेंट खूप होत होते, बरोबर. पण आता जे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत ते काय झाले तो तुमचे? कमी झाले ते एकदम. झिरो कमी झाले. झालेत, झिरो झाले. म्हणजे क्या बात आहे, माइंडसेट ग्रेट. होतच नाही आता की डायरेक्टली नाही का मी आता हा वरती चाललंय, कोणीतरी म्हणतंय आता वरती जाईल वरती जाईल, तर मग मी ते तिथं डोकं लावतच नाही ते सी घ्या किंवा बाईंग करायचं. मी माझं पॅटर्न वगैरे ह्या गोष्टीवरच जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं. म्हणजे तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न आणि प्राइस ऍक्शन जे शिकलात ते 100% फॉलो करतायत. येस. ओके. दिनेश? माझा तर खूप मोठा अनुभव आहे. मी तुला ऑलरेडी शेअर केलेला की मी तरी ऑलमोस्ट पण 4 मला एक वर्ष थोडस म्हणजे ऐकायचं हा. आहे, येस येस येस. मी ऍक्च्युली मी 4 म्हणजे 4 बाकीच्यांना वर्ष थोडस 5 वर्ष झाले एक्झाम्पल असतील. भेटेल. मी 4-5 वर्ष झालं म्हणजे हे बघायचो, सगळ्या गोष्टी बघायचो, मार्केट न्यूज वगैरे बघायचो. पण ते कधी चाललेच नाहीत माहिती का. कधी तरी एक बाय केली ती सायकॉलॉजी लागायची आणि मी पुट वगैरे डायरेक्ट टाकून द्यायचो. असं बघायचो नाही काही की काय कुठं स्ट्राईक प्राइस काय आहे, काय ट्रेंड बनलाय, काय बघायचो नाही. खाली जाते तर आता वर येईल बाबा म्हणून मी एक टाकून द्यायचो, एक कॉल टाकून द्यायचो. तर तो झिरो होऊन जायचा. असं म्हणजे आज खूपदा झालेलं. पण आता जसं आपले 3-4 सेशनमध्ये एवढा फरक जाणवला ना की तेव्हापासून तर आपण बंदच केलंय. मी म्हणजे मार्केटमध्ये उतरायचंच बंद केलंय. पण इव्हन नुसत्या कॅन्डलस्टिक वरती पण एवढं अॅनलाइज झालं की बाबा तो कसा रिॲक्ट करतोय ऍक्च्युअल.
म्हणजे तिथं काय करायचं, काय ओके. करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे. म्हणजे ही सायकॉलॉजी एक डिफरंट लेव्हललाच गेली आता. म्हणजे असं वाटतं की तेव्हा मला हे कळालं असतं तर मी आता एक वेगळ्या लेव्हलला असतो. ओके. ग्रेट. म्हणजे एक 3-4 लेक्चरमध्येच एवढं क्लिअरली अंडरस्टँड झालंय ना, की बाकीच्या गोष्टी असं काही जास्त बघायला लागत नाहीयेत. म्हणजे मार्केट मधनं पॅटर्न्स कॅच त्या करता बघायचंच येतात. सायकोलॉजी चेंज झाली डायरेक्ट. हां, फुल्ली चेंज झालीये ऍक्च्युली खरं बोलायला गेलं तर. नुसते कॅन्डलस्टिकचाच अभ्यास केल्यामुळे एवढ्या काही गोष्टी बदलल्यात ना, की ट्रेंड चाललाय तर चाललाय, पण काय बनतंय तिथे आणि कसं खाली येणार आहे हे देखील समजतंय. आणि इव्हन चार्ट पण हो. आता चार्टचा पण एवढा अभ्यास झालाय ना, की म्हणजे मी स्वतःहून रेग्युलरली वॉच करतो आणि त्याच्यामुळे काय की ते चार्ट म्हणजे बघितलं 5 मिनिटाच्या ह्याच्यावरती, एक वन डेच्या ह्याच्यावरती, तर ते लगेच समजतं की इथं हेड एंड शोल्डर बनतोय थोडासा, डब्ल्यू बनतोय, डबल टॉप बनतोय, डबल बॉटम बनतोय. हे म्हणजे लवकर दिसायला लागतं त्याच्यावरती. जसं चार्ट बघतोय तसं. ओके, ओके, ओके. म्हणजे बऱ्याच आतापर्यंत जेवढं शिकलात त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये खूप सारा चेंजेस झालाय ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस क्लासेस. ज्यावेळेस तुम्ही क्लासेस 100 करायच्या पहिले जे तुम्ही मार्केटमध्ये करत होता. भरपूर इम्प्लिमेंट आलेलं आहे, भरपूर. 100% आता समजू शकतो आम्ही एवढ्या याचं. हो, हो. अरे मी तर बापरे! 100% मानतोय. ओके. चलो ग्रेट. आणि देन आता पुढचं जे अजून आपल्याला शिकायचं त्याच्यासाठी इंटरेस्ट कसा वाढलाय तुमचा? इंटरेस्ट तर तुला माहिती आहे, मी तर फुल जबरदस्त. इंटरेस्टनच करतोय. कारण कधी जेव्हा माणूस लॉस घेतो ना, तेव्हा इंटरेस्ट आता डबल असतो. जोपर्यंत नवीन आहे बरोबर. ना, त्याला त्याची व्हॅल्यू नाही कळत. म्हणजे माझा अनुभव सांगतोय मी, की त्याला व्हॅल्यूच काय कोणालाच कळत नाही व्हॅल्यू. जेव्हा नवीन स्टार्टिंग करतोय. जोपर्यंत तुम्ही लॉसेस घेत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही हेच नाही करू शकत. इंटरेस्टच नाही घेऊ शकत असं वाटतं मला. ओके, ओके. चलो काही अडचण नाही. म्हणजे बऱ्याच तुमचा एक्सपिरियन्समुळं तुम्ही आज इथपर्यंत टिकून आहेत. बाकी जे राइट. टंगळ-मंगळ करतायत त्यांना असं म्हणता येईल किंवा काही कामात असतील. मला काही असं नाही म्हणायचं पर्टिक्युलर प्रत्येक जे कुठल्या पर्टिक्युलर स्टुडंटला. पण तुम्ही जे देताय ना खाली 1 ते 1.5 महिना व्यवस्थित देताय. बरोबर की तेवढं तुम्ही डेडिकेशन देऊन जर व्यवस्थित केलं, तर 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार. हां, बस अरे जो 3 व्यक्ती 3 लेक्चरवरतीच 3 म्हटलं ना मी 3 लेक्चरलाच 100% दिलेत. 3 ते 4 लेक्चरला जेवढे कुणालला तू घेतलेस. हा सपोर्ट रेझिस्टन्स झाला. मी आज लिटरली सांगतो तेवढ्यावरतीच खूप जास्त कळालंय. आज मी दिवसभर वॉच करत होतो. इव्हन एवढा हाय मारला. मी मगाशीच बोलणार होतो पण गाडीवरती होतो. तर मी माहिती का सगळे प्रिव्हियसचे देखील रेझिस्टन्स लावले होते. निफ्टी फिफ्टीला आणि बँक निफ्टीला. तो सगळं तोडत जात होता आणि ॲक्चुअली पॅटर्न पण मध्ये-मध्ये बनले होते. डोजी बनला होता. त्यानं कन्फर्मेशन दिलं होतं. एवढं पण झालेलं, पण तो सगळं तोडून वर जात होता. म्हणजे इथपर्यंत आम्ही आता बघू शकतोय. ओके. म्हणजे आजच्या मार्केटमध्ये पण बरंच काही घेण्यासारखं होतं, की ऑल टाईम हाय पण तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी आय थिंक ते हो. फर्स्ट टाईम असेल. ऑल टाईम हायची लेव्हल कशी असते, सपोर्ट हां. रेझिस्टन्स म्हणून कसं काम करत होतं, रेझिस्टन्स बिकम राइट. सपोर्ट कसा कन्व्हर्ट झाला, येस. बरोबर की नाही? येस. पण ते सगळं परत जे कळतंय सपोर्ट आता अँड रेझिस्टन्स प्रॉपरली कळतंय. तुम्ही शिकलात. हाय फॉर्मेशन, हायर लो फॉर्मेशन सगळ्याच गोष्टीचा तुम्हाला आज एक्सपिरियन्स आला असेल. येस. चलो great. म्हणजे आज बाकी याच्यामध्ये ऑफिसमध्ये मी तेच काम करत होतो. आज ऑफिसमध्ये मी कामच केलं नाही. तेच बघत होतो. अरे वाह! ओके, ओके. चलो. तसं पण अजून बाकीचा सिलेबस बाकी आहे अजून आपला. त्यामध्ये पण ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे शिकता ना, आपलं तर ओआय मॅजिक तर सगळ्यात बेस्ट आहे. त्याचं तर अजून तुम्हाला वेटच आहे. म्हणजे ते प्लस हे ज्यावेळेस तुम्ही कॉम्बिनेशन करता ना, त्यावेळेस तुम्ही एका हां. लेव्हललाच नंतर तुम्ही प्रॉफिट जनरेट करता. तुम्हाला जास्त स्ट्रेस घ्यायची गरज पडणार नाही. येस. ओके. पण त्याचे हे जे मी त्याचाच जे तुम्हाला सांगितलंय, त्याच गोष्टी फक्त काय करा, फॉलो करा. जे आपलं सेटअप आपण बसवतोय, जे आपण प्राइस एक्शन जे तुम्हाला शिकवतोय, जे कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न आणि प्राइस एक्शनचा पार्ट म्हणजे सपोर्ट, रेझिस्टन्स, ट्रेंड लाईन वगैरे. या सगळ्या गोष्टी पहिले काय करायचं, प्रॅक्टिस. जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल ना, तेवढं जास्त तुम्हाला काय होणार, तिथे तुम्हाला ऑटोमॅटिक तुमची नजर मारणार तिथे. तुम्हाला राइट. ऑटोमॅटिक मार्केट चार्ट बघितल्या-बघितल्या म्हणणार, की हां, इथे असं-असं तयार होतंय. ज्यावेळेस राइट. ही गोष्ट होणार ना तुमच्यामध्ये, त्यावेळेस तुम्हाला काय होणार, की ऑटोमॅटिक तुमचं माइंड तिथे काम करणार. इथे एंट्री होती, इथे एक्झिट होतं. तुम्ही सांगणार, की "वा, हा आता ही लेव्हल ब्रेकआउट दिलंय." तर मार्केट एवढ्यापर्यंत जाणार आणि नेक्स्ट रेझिस्टन्स जो असणार, तो हा असणार. हे तुम्ही ओव्हरऑली सांगता. इथपर्यंत तुमचा अभ्यास होणार. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करत चालता ना,
त्या गोष्टीचा इफेक्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली 1, 2, 3, 4 महिन्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला दिसून येईल. सपोर्ट रेजिस्टन्स तर आताच झालाय. कारण मी 2-3 Yes. ह्याच्यावरती लावून बघितलं. ते प्रॉपरली तिथं कुठे सपोर्ट करत होतं, कुठे रेजिस्टन्स देत होतं. हे सगळं म्हणजे भरपूर मी बघितलं ते. जसं शिकवलं ना, तसं मी ते जास्त बघायला चालू केलं. ओके. चलो. बाकीचं तुम्हाला जर काही डाउट्स वगैरे जर येत असतील, तर मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. काही प्रॉब्लेम नाही. कधी पण कॉल करा. फक्त हां, मी जर बिझी असेल, तर मी तो तुमचा करणार आणि मी फ्री झाल्यानंतर तुम्हाला रिकॉल करेन. चालेल? येस, येस. चालेल. आता आजचं फक्त तेच इम्पॉर्टंट होतं. तुम्हाला जे दाखवायचं होतं. बाकीचं जे समजा प्रॅक्टिकल सेशन आता ऑलरेडी तुम्हाला मी काय करतोय, तुमचा चॅट पॅटर्न झालाय, रेजिस्टन्स सपोर्ट झालाय. मी तुम्हाला टेस्ट जी आहे ना, ती फॉरवर्ड करतो तुमच्या ग्रुपवर. ती टेस्ट सॉल्व्ह करायची. ओके? येस. येस. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत. तेच एक्झाम्पल मी तुम्हाला ॲक्चुअल मार्केटमधलेच मी ते घेऊन टाकलेले आहेत. तेच तुम्हाला ओळखायचे आहेत आणि तुम्ही त्याचे आन्सर काढायचे. ते बघून नाही काढायच्या, मनाने करायचे. ओके? येस, येस. जर त्याच्यामध्ये काही नाही, डाऊट वगैरे येत असेल, तर मला कॉन्टॅक्ट करा. प्रायझ ॲक्शनमध्ये अजून काही प्रॉब्लेम वगैरे होत असेल, तर डाऊट सेशन घ्यायचं असेल, ते पण मला कळवा. कोणाचा काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर. हां, मला फक्त एक गोष्ट त्यांच्यामध्ये नको होती, की जे स्टुडंट्स लेक्चर करतायत, त्यांना 100% रिझल्ट दिसतोय. पण जे स्टुडंट लेक्चर करत नाहीये आणि त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे, की बाबा जे लेक्चर झालंय त्यांनी त्यांचं काय बघितलं पाहिजे? रेकॉर्डलं पाहिजे. देन नेक्स्ट जर ते रेकॉर्डिंग बघून जर त्याच्यामध्ये काही समजलं नसेल, तर तुम्हाला ते मला पर्सनली कॉल करून तुम्ही ते विचारू शकता. ते डाऊट त्यावेळेस क्लिअर करा. त्यावेळेस मला बरं वाटेल. लाईव्ह आता बघा ना, आपली 2 मेला सुरू झालेली बॅच आज डेट आहे जवळपास 23 आणि आपण कुठपर्यंत आहोत? कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न आणि प्राइस ॲक्शन चॅट पॅटर्न. इथपर्यंतच आहोत. सर तुमचं तेवढं माइंड तेवढं रिलॅक्स नाही पाहिजे. जेवढ्या माइंडला तुम्ही जास्त काम देता ना, तेवढं माइंड तुमचं फास्ट काम करतंय. सो ह्या गोष्टीचा तुम्हाला एक्सपिरियन्स मला द्यायचा होता. पण बाकीचे 1, 2, 3 स्टुडंटमुळे ठीक आहे. त्याला मी कॉम्प्रोमाईज केलं, काही प्रॉब्लेम नाही. पण माझं इंटेन्शन काय, की बाबा प्रत्येकाला समजलं पाहिजे. पण तुम्ही त्याचा ते मिसयूज नका करू. आता जे नाहीयेत ते रेकॉर्डिंग बघतील त्यांना पण हे मी बोलायला लक्षात येईल, की त्याचा मिसयूज नका करू. तुम्ही रेकॉर्डिंग तरी बघा. जर रेकॉर्डिंगमध्ये जर तुम्हाला डाऊट वगैरे आला तर मला पर्सनली कॉल करा. मी अवेलेबल. मी प्रत्येकाचा कॉल आजपर्यंत असा कुठलाच व्यक्ती नाही. इव्हन पाठीमागच्या 1 वर्षाच्या मुलांनी जरी मला कॉल केला, जो प्रिव्हियस 1 वर्षाच्या बॅचचा आहे, त्यांनी मला आज जरी कॉल केला, मला डाऊट विचारला ना, मी त्याचा डाऊट क्लिअर करतो. आहे त्या जागेवर. किंवा जर मी बिझी असेल तर त्याला रिकॉल करून त्याचा डाऊट क्लिअर करतो. जो मी तुम्हाला स्टार्टिंगला कमिटमेंट दिलेली आहे, की बाबा माझा जो सपोर्ट आहे तो लाईफ टाईम आहे तुम्हाला. सो ती मी माझं कमिटमेंट मी पाळतोय. मी त्याला फॉलो करतोय माझी कमिटमेंटला. सो तुम्हाला जे सांगितलंय, जेवढं स्टडी करायला सांगितलंय, तुम्हाला लय मोठा स्टडी नाही करायचा. जस्ट जेवढं शिकवलंय ना आजचं, तेवढं तुम्हाला इम्प्लिमेंट करून बघायचंय. किंवा जे ॲब्सेंट आहे ना, त्यांना ते आजची रेकॉर्डिंग बघून उद्या त्याचा डाऊट लगेच क्लिअर करून घ्यायचा आहे. आता ॲक्चुअल बॅचमध्ये जर मी तेच रिपीट करत बसलो, आता दिनेश आहे, शुभम आहे किंवा अनिकेत असेल. आता हे कसं आहे, यांनी ऑलरेडी कंटिन्यूअस लेक्चर केलेत. सो तुम्हाला काय झालं, की बाबा सवय झाली, की बाबा हां, तुम्ही तुमचे जे रूल्स आहेत ते फॉलो करतायत, शिकतायत, इम्प्लिमेंट करतायत. त्याच्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स चांगला आहे. बाकी जे मागे पडतायत ते कशामुळे पडतायत? ते त्यांच्या रूल्स ते फॉलो करत काहीतरी कुठेतरी त्यांचं ब्रेक येतंय. त्यांच्या कन्सिस्टन्सीला ब्रेक येतंय. सो त्याच्यामुळे त्यांना ते काय होतंय, थोडेसे प्रॉब्लेम फेस करतायत ते. ते प्रॉब्लेम फेस नाही झाले पाहिजे. जर तुम्ही एखादा नवीन फील्डमध्ये येताय, ऑब्व्हियसली ही फील्ड अशी आहे, की ती तुमच्या सगळ्या फील्डला फिक्क पाडू शकते. बरोबर का? मग बाकीच्या ठिकाणी तुम्ही जेवढं इम्पोर्टन्स देताय, एवढी इम्पोर्टन्स देताय, तेवढंच तुम्हाला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही इथे कुठेतरी चांगल्या लेव्हलला काम करू शकता. चांगल्या लेव्हलला पैसा जनरेट करू शकता. चांगल्या लेव्हलला एनालिसिस करू शकता. ही गोष्ट ह्या दोघांनी समजली आहे म्हणून ते कन्सिस्टन्स हे करतायत आणि आज त्यांना त्यांचा रिझल्ट माहिती आहे. त्यांना सांगायची गरज नाही. कारण त्यांनी ऑलरेडी मार्केटमध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे. त्यांना तिथे काय एक्सपिरियन्स भेटला आणि आज ते काय आहेत हे पण त्यांना माहिती आहे. हे कशामुळं? कन्सिस्टन्सीमुळं. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पोर्टंट. कुठली पण गोष्ट घ्या तुम्ही. येतंय अनिकेत लक्षात? हो, हो. येस. सो आजचं लेक्चर इथपर्यंत असेल कारण आपलं चॅट पॅटर्न संपलाय. मला तेच मगाशी पण सांगितलं, काही डाऊट असेल तर मला कधी पण कॉल करा. चालेल? हो. येस, नक्की. ओके. चलो. येस. बाय. मी एंड थँक करतोय यू. मीटिंग. येस, येस. वेलकम. बाय. थँक गुड यू. नाईट.